कोल्हापूरला कायमस्वरूपी खंडपीठ मिळण्याची आता केवळ औपचारिकता उरली आहे असं सांगून कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रूपानं आपण स्वतःला दिलेला शब्द पूर्ण केल्याचा आनंद आहे। खंडपीठाद्वारे राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या आणि न्यायाच्या विचारांना आदरांजली देण्याचा प्रयत्न केला असं प्रतिपादन देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं। कोल्हापुरातील सर्किट बेंचचा वर्षपूर्ती सोहळा आज शिवाजी विद्यापीठात पार पडला। यावेळी खंडपीठाच्या जागेसाठी 75 एकर जमिनीचा सातबारा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। मुंबई खंडपीठाच्या सर्किट बेंचची कोल्हापुरात स्थापना झाली। त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज 6 जिल्ह्यातील वकील संघटनांच्या वतीनं विशेष सोहळा घेण्यात आला। सर्किट बेंचच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती एस गडकरी, न्यायमूर्ती सुमन श्याम, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या वरिष्ठ न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, ॲडिशनल सॉलिसिटर ऑफ इंडिया ॲडव्होकेट अनिल सिंह, ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, महापौर रूपाराणी निकम, खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार अशोकराव माने, विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव सी खती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला। यावेळी 6 जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वतीनं माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांना विशेष सन्मानित करण्यात आलं। तसंच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील बार असोसिएशनच्या अध्यक्षांचा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन सदस्य विवेक घाटगे यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सर्किट बेंचमुळे 6 जिल्ह्यातील पक्षकारांची सोय झाली आहे, त्यासाठी सर्वच घटकांनी लढा दिला। आता सर्वोच्च आणि उच्च न्यायालयानं खालच्या कोर्टातील ई फायलिंग बाबतचा निर्णय घ्यावा, ज्यामुळे वकिलांना दिलासा मिळू शकेल अशी अपेक्षा घाटगे यांनी व्यक्त केली। तर सर्किट बेंचच्या निर्मितीमुळे या ठिकाणी विविध जिल्ह्यातून सुमारे 14,000हून अधिक प्रकरणं दाखल झाली। या प्रकरणांपैकी 12,453 प्रकरणात पक्षकारांना न्याय देण्यात आला। त्यातून सर्किट बेंचचं काम उत्तमरित्या आणि गतीनं सुरू असल्याचा संदेश राज्यभर गेलाय असं सर्किट बेंच कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक म्हणाले। दरम्यान सर्किट बेंचमध्ये वर्षभरात 90% प्रकरणांचा निपटारा होणं, यातून कोल्हापूरचं खंडपीठ किती महत्त्वाचं आहे हे दिसून येतंय। लवकरच या ठिकाणी खंडपीठ होईल आणि या खंडपीठाच्या उद्घाटनासाठी माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील असा आशावाद पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। कोल्हापूर खंडपीठाची इमारत आणि प्रशासकीय कार्यालयासाठी एकूण 75 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे। या जागेचा सातबारा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे यांच्याकडे सुपूर्द केला। दरम्यान कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करायचं याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश म्हणून काम करत असतानाच घेतला होता। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरलाय। कोल्हापूरमध्ये खंडपीठ निर्माण होणं ही राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना आदरांजली आहे। ज्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांनी सुप्रीम कोर्ट उभं केलं त्याच ठिकाणी खंडपीठाचं काम सुरू आहे, याचा आपल्याला आनंद आहे असे उद्गार माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले। तसंच कोल्हापुरात विभागीय आयुक्त कार्यालय व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। तर पश्चिम महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून चाललेल्या सर्किट बेंचच्या लढ्याला न्याय मिळवून देण्याचं काम तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भक्कम निर्णयामुळे शक्य झालंय। छत्रपती संभाजीनगर खंडपीठाप्रमाणेच कोल्हापूर खंडपीठ ही महत्त्वपूर्ण कामगिरी करून त्यांच्या स्थापनेची गरज आणि महत्त्व अधोरेखित करेल असं मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी सांगितलं। यावेळी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे, न्यायमूर्ती राजेश पाटील, न्यायमूर्ती संजय देशमुख, न्यायमूर्ती SD चपळगावकर, न्यायमूर्ती ब्रह्मे, न्यायमूर्ती अभय मंत्री, न्यायमूर्ती अश्विन बोभे, न्यायमूर्ती नीरज धोटे, न्यायमूर्ती रणजित भोसले, न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, न्यायमूर्ती संदेश पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल,
महाप्रबंधक एस.सी. मुघाटे, कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रबंधक व्ही.आर. कचरे, विधी सल्लागार विलास गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे सदस्य संग्राम देसाई, मिलिंद थोबडे, सर्किट बेंचचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण गणबावले, तेजपाल इंगळे आणि ॲडव्होकेट धनंजय पठाडे, ॲडव्होकेट सचिन आवळे यांच्यासह कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील बार असोसिएशनचे अध्यक्ष, वकील, पक्षकार आणि नागरिक उपस्थित होते.